समय का पहिया बहुत बलवान होता है। तेरा दौर आएगा। समय का पहिया बहुत बलवान होता है। तेरा दौर आएगा। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जो बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे आणि शेकेबी प्रीसेट दिलेलं ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट पहिल्यांदा ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता मी एकाच शर्टवर किंवा एकाच पोजवर अशा प्रकारे अनेक फोटो घेतलेले आहेत। तर हे माझे स्वतःचे फोटो आहेत। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो स्टेप बाय स्टेप मी सांगेल त्या प्रकारे क्रिएट करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 12.5 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 4.11 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून म्हणजेच बघू शकता की फक्त त्या लेअरला क्लिक करून आणि त्या लेअरच्याच खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसून येईल, या लेअरचे 2 भाग करून घ्यायचा, त्याच्यावर एकदा क्लिक करायचा आहे। आता जो अलीकडील भाग आहे तो काय करायचा आहे, मोन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सिंपली अशा प्रकारे त्याची साईज वाढवून इथे आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। सेट केल्यानंतर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। म्हणजे व्हिडिओमध्ये वापरले जे लेअरिक्स आहेत किंवा हे आपले हे आहेत अशा प्रकारे PNG आहेत किंवा लेअरिक्स आहेत, अशा प्रकारे सगळं दिसून येतील। तर अशा प्रकारे पहिला इमेज लेअर सेट झाल्यानंतर सेकंड नंबरचा इमेजही आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। आणि साईज वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे की हा इमेज लेअर आपल्याला हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचा आहे। तर बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिंपली इमेज आल्यानंतर आता या इमेज ॲड केला त्या इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि फर्स्ट नंबरचा इफेक्ट बघू शकता अशा प्रकारे राहणार आहे, तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचे आहे, सेकंड लेअर आपण अशीच ठेवणार आहोत। तर पहिल्या लेअरला केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपण सेकंड नंबरचा अशाच प्रकारे ठेवणार आहोत। तर पहिल्या ॲनिमेशन इथं आपलं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 4.11 या सेकंदाचे बीटमार्क करून अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला इमेज तर आपण ॲड केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला PNG ही किंवा लेअरिक्स इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत। तर फक्त काय करायचं, तुम्हाला ग्रुप लेअर दिसून येते, त्या ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा कोणताही इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायचा आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन अशा प्रकारे या आपल्याला चौकोनात तो आपला इमेज दिसून येणार आहे। आणि त्यानंतर हा इमेज लेअर अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज लेअर सेट केल्यानंतर सिंपली इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकता की आपण इमेज ॲड केलेला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर सेकंड नंबरच्या ग्रुप 1 लेअरला परत एकदा क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे की इमेज परत एकदा ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर त्याची लेंथ वाढवून तो बरोबर मध्ये घेऊन यायचा आहे आणि इथंही आपल्याला कमी जास्त साईज करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। सेट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघाल्यानंतर बघू शकता सेकंड नंबरचा हे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता आपण दोन्ही लेअर ॲड केलेले आहेत। तर दोन्ही लेअरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि थर्ड नंबरचे अशा प्रकारे 10.10 सेकंदाच्या बीटमार्कवर आल्यानंतर तुम्हाला दिसून येईल। तर त्याही सिंपली ग्रुप 1 लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे। स्टार्टिंग लेअर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा इमेज ॲड करून तो मधोमध घेऊन यायचा आहे। मधोमध घेऊन आल्यानंतर बघू शकताय की या चौकोनात बरोबर
आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं की आपण ह्या ग्रुप लेअरला इमेज जसे ॲड केले त्या प्रत्येक इमेज लेअरला म्हणजे या ग्रुप 1 लेअरला या तिन्ही लेअरला बघू शकता इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि बघू शकता सेकंड नंबरचा जो इफेक्ट अशा प्रकारे दिसून येतोय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 4.11 सेकंदाच्या ग्रुप 1 लेअरला इथं आपल्याला सिलेक्ट करून इथं इफेक्ट पेस्ट करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे सेकंड नंबरच्या हे लेअरला पेस्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थर्ड नंबरच्या हे लेअरला पेस्ट करून घ्यायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर वरील इमेज लेअरला तुम्ही कलर चेंज करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पहिला लेअर आहे तो आपल्याला अशाच प्रकारे ठेवून जो मधील लेअर आहे तो सिलेक्ट करायचा आहे, एडिटमध्ये जायचं आहे आणि तर आपल्याला काय करायचं आहे सर्क्युलेशन व्हायब्रन्स हा आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट या इफेक्टसाठी ॲड करून घ्यायचं आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर थर्ड नंबरला क्लिक करून ग्रुपमध्ये जायचं आहे, ॲड ग्रुपमध्ये जायचं आहे आणि तर कलर टेम्परेचर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही कलर टेम्परेचर कोणत्याही कलरचं अशा प्रकारे करू शकता. बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्ही करू शकताय. तर इथं तुम्हाला कोणता कलर हवा आहे तो तुम्ही इथं सेट करू शकता. अशा प्रकारे मी या कलरचा इथं सेट करतोय. तर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर बघू शकता किती इझी वेमध्ये आपण क्रिएट केलेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला वरील ॲरो चिन्ह एकदा क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.